हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या लेट्स स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी मधील मराठी या विषयाची प्रथम सत्र परीक्षेमधील नमुना प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व उपयोगी व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि या अगोदर देखील मी अनेक प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते देखील तुम्ही नक्कीच पाहू शकता. चला तर मग आपण स्टार्ट करूयात. ही प्रश्नपत्रिका आहे. उत्तरपत्रिकेमध्ये आपल्याला संपूर्ण कृतीपत्रिका सोडवायची आहे. सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. सूचनेनुसार आकलन, कृती व व्याकरण यांसंबंधीत आकृत्या काढाव्यात. आकृत्या पेननेच काढाव्यात. उपयोजित लेखनातील कृतीसाठी सूचना, निवेदन, आकृतीची आवश्यकता नाही, तसेच या कृती लिहून घेऊ नयेत. विभाग 5 उपयोजित लेखन. प्रश्न क्रमांक 5 अ, त्यातील दुसरा प्रश्न सारांश लेखन या घटकासाठी गद्य विभागातील प्रश्न क्रमांक 1 ई, अपठित उतारा वाचून त्या उत्तराचा सारांश लिहावयाचा आहे. ही सूचना अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. जो अपठित उतारा आपल्याला येतो तोच उतारा सारांश लेखनासाठी आपल्याला असतो. 5 स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. चला तर मग आपण प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूयात. तर पहिला विभाग आहे गद्य विभाग. एकूण 18 गुणांसाठी पठित उतार्यावर हा विभाग आहे. त्यातील पहिला अ, खालील उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. 7 मार्कांसाठी. खाली एक उतारा दिलेला आहे, पठित उतारा. तो वाचून आपल्याला या प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहे. खाली एक आकृतीबंध दिलेला आहे. ते आकृतीबंध जसं आहे तसंच उत्तरपत्रिकेमध्ये आपल्याला लिहायचं आहे किंवा आकृती काढायची आहे. आणि सूचनेमध्ये दिल्याप्रमाणे आकृती ही पेननेच काढायची आहे. अशा पद्धतीने हा उतारा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. पुस्तकातल्या व झाडांच्या पानांत असणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी. मोठा उतारा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. त्यातील दुसरा प्रश्न चौकटी पूर्ण करा. देशाची श्रीमंती, एका महोत्सवाचे नाव. तिसरा प्रश्न स्वमताचा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, 3 मार्कांचा, म्हणजे लेखकांनी उतार्यात व्यक्त केलेला पर्यावरण विषयक विचार तुमच्या शब्दांत लिहा. स्वमत लिहित असताना जो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे त्या विषयाशी अनुसरूनच आपले लेखन आवश्यक आहे. पर्यावरण विषयक विचार या संबंधी आपलं लेखन असणं गरजेचं आहे. पहिला तुम्ही हा पाठ किंवा हा उतारा कोणत्या पाठातून घेतलेला आहे ते तुम्ही लिहू शकता व त्यानंतर पर्यावरण विषयक विचार काय असतील तुमचे ते 3 मार्कांसाठी तुम्ही मांडू शकता. पहिला प्रश्न पूर्ण झालेला आहे अ. आता आ प्रश्न तो दुसऱ्या उतार्यासाठी आहे. उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. हा मोठा उतारा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. त्यावरील हा प्रश्न आकृतीबंध पूर्ण करा. महर्षी कर्वे यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या संस्थेचे नाव, कालांतराने त्याच संस्थेचे नामांतर केलेले नाव. 2 चौकटी या ठिकाणी दिलेल्या आहेत 2 मार्कांसाठी. आकृती पेनने व जशीच्या तशी उत्तरपत्रिकेमध्ये असावी. दुसऱ्या उतार्यावरील दुसरा प्रश्न कोण ते लिहा. महर्षी कर्वे यांना यांच्या जीवन कार्यामुळे हुरूप मिळाला. विद्वत्तेचा महामेरू. तिसरा प्रश्न स्वमत. महर्षी कर्वे यांच्या कार्याची माहिती तुमच्या शब्दात लिहा. 3 मार्कांसाठी. ई, खालील उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. खाली आपल्याला अपठित उतारा या ठिकाणी दिलेला आहे. तर तो अपठित उतारा वाचून आपल्याला कृती सोडवायची आहे. एकूण 4 मार्कांच्या 2 कृती आहेत. आकृतीबंध पूर्ण करा
अंधश्रद्धेचा उगम यातून होतो. दुसरा, सत्य की असत्य ते लिहा. हाच उतारा पुढे आपल्याला सारांश लेखनासाठी आहे, तो आपण लक्षात ठेवायचा आहे. या ठिकाणी आपला पहिला विभाग हा पूर्ण झालेला आहे. दुसरा विभाग सुरू होतोय, पद्य विभाग. तर गद्य विभाग हा पूर्ण आपण एका रेषेतच लिहायचा आहे. दुसरा जो विभाग आहे तो आपण दुसऱ्या पेजवर सुरू करायचा आहे, एकाच पानावर न लिहिता. प्रत्येक विभाग किंवा प्रत्येक प्रश्न देखील, उपप्रश्न देखील जर तुम्ही नवीन पानावर लिहिलात तर तुमचं प्रेझेंटेशन खूप चांगलं होईल. त्यामध्येच तुम्ही प्रत्येक प्रश्न जर एकाच पेजवर किंवा दुसऱ्या पेजवर 2-3 प्रश्न लिहित असाल तर तुमचं प्रेझेंटेशन सुटसुटीत, सुवाच्य होणार नाही. खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा 8 मार्कांसाठी. आकृतिबंध पूर्ण करा. खाली आपल्याला एक आकृतिबंध दिलेला आहे. तो आकृतिबंध जसाच्या तसा आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये असणे आवश्यक आहे. पुण्यमार्ग, पैजहोड, परपीडा, सत्यमार्ग. खाली येथे आपल्याला कविता दिलेली आहे. ज्या कवितेवर आधारित ह्या कृती आहेत ती कविता. त्यानंतर खाली कृती. आकलन कृती चौकटी पूर्ण करा. दुसरा, सरळ अर्थ. अपकीर्ती ते सांडावे, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी, वाट सत्याची. या ठिकाणी या कवितेच्या ओळींचा सरळ अर्थ आपल्याला लिहायचा आहे 2 मार्कांसाठी. चौथा प्रश्न, काव्य सौंदर्य 2 मार्कांसाठी. आळसे सुख मानू नये या ओळींतील विचार स्पष्ट करा. खालीलपैकी कोणत्याही एका कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. वस्तू. आश्वासक चित्र. प्रस्तुत कवितेची कवी किंवा कवयित्री. प्रस्तुत कवितेचा विषय. तिसरा, प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. मिळणारा संदेश हा 2 मार्कांसाठी आहे व इतर जे 2 प्रश्न आहेत त्यासाठी 1-1 मार्क या ठिकाणी दिलेला आहे. यामधील कोणत्याही एका कवितेवर आपल्याला उत्तर लिहायचं आहे. प्रश्न 4 मार्कांसाठी जो रसग्रहणचा प्रश्न असतो. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. या काव्य पंक्तीचे रसग्रहण आपल्याला करायचं आहे. रसग्रहणामध्ये या अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील मी सांगितलेलं आहे की रसग्रहणामध्ये एकूण 3 मुद्दे असतात. काव्य सौंदर्य, भाषा सौंदर्य व आशय सौंदर्य. या 3 मुद्द्यांचा वापर करून आपण रसग्रहण करायचं आहे. आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळून जातील. यापुढील जो विभाग आहे तो विभाग आहे स्थूल वाचनाचा. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा 6 मार्कांसाठी. म्हणजे प्रत्येकी एक कृती ही 3 मार्कांची असेल. साहित्य कृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. माणसे पेरा माणुसकी उगवेल या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करा. हे 3 प्रश्नांची उत्तरं आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये मिळून जातील. विभाग 4 सुरू होतोय. भाषा अभ्यास. गुण 16. व्याकरण घटकावर आधारित कृती 8 मार्कांसाठी. प्रथम, समास. सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखायचा आहे. कोणतेही 2 एकूण 4 पैकी. कमलनयन, स्त्री पुरुष, पालापाचोळा, सप्तपदी. दुसरा, शब्दसिद्धी. खालील शब्दांना इक हा प्रत्यय लावून शब्द बनवा. आर्थिक सामाजिक 2 मार्कांसाठी. वाक्प्रचार. खालीलपैकी 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. केवळ 2. 4 पैकी केवळ 2. पहिल्यांदा अर्थ लिहायचा आहे व त्यानंतर वाक्यात उपयोग करायचा आहे. वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करायचा आहे, अर्थाचा वाक्यात उपयोग करायचा नाही.
भाषिक घटकावर आधारित कृती एकूण 8 मार्कांसाठी. शब्द संपत्ती, समानार्थी शब्द, कंठ, कीर्ती, विरुद्धार्थी शब्द, आळस, सुंदर. शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा, कोणतेही 2 एकूण 3 पैकी. खालील शब्दातील अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द लिहा. लेखन नियमानुसार लेखन कोणतेही 4. एकूण 6 आपल्याला प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत 2 मार्कांसाठी. कोणतेही 4 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. विरामचिन्हे. खालील वाक्यातील विरामचिन्हे ओळखून लिहा. पोस्टमन इन द माउंटन हे त्याचं नाव. पोस्टमन इन द माउंटन एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलेलं आहे, हे त्याचं नाव. त्यानंतर पूर्णविराम. पारिभाषिक शब्द. खालील इंग्रजी शब्दांना प्रचलित मराठी शब्द लिहा. इंडेक्स, प्रोग्राम. यानंतर सुरू होतोय उपयोजित लेखनाचा विभाग. विभाग 5वा, एकूण 24 गुणांसाठी. प्रश्न क्रमांक 5वा अ. खालील निवेदन वाचा व त्यातील कृती सोडवा. पहिला आहे पत्रलेखन, 6 मार्कांसाठी एकूण. व त्याला और प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. पत्रलेखनाचा प्रश्न किंवा सारांश लेखनाचा प्रश्न या दोन्ही प्रश्नांपैकी आपण एक प्रश्न सोडवू शकता. पत्रलेखनाचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. पुस्तकांचे मागणी करणारे पत्र 1 आहे व त्यानंतर अभिनंदन पत्र 1 आहे. या दोन्हीमधील एक पत्र आपण लिहू शकतो किंवा पत्र लिहिण्याऐवजी सारांश लेखन देखील आपण लिहू शकतो. या अगोदर अपठित उतारा आपण पाहिलेला आहे, त्या अपठित उतार्याचं सारांश लेखन आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी पत्रलेखन करावे असे मला वाटते. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. शब्द मर्यादा 60 ते 90, 10 मार्कांसाठी. जाहिरात लेखन. खालील शब्दांच्या आधारे जाहिरात तयार करा. परिवार ड्रेसेस, शालेय गणवेश, उत्तम दर्जा, ग्राहक समाधान. तर जाहिरात लेखनासाठी एक प्रश्न आहे व त्यानंतर सोपा प्रश्न आहे. या प्रश्नाला और प्रश्न आहे बातमी लेखन. तुमच्या शाळेत संपन्न झालेल्या रक्षाबंधन कार्यक्रमाची बातमी तयार करा. बातमी ही अर्थपूर्ण असावी लागते, अचूक तारीख असावी लागते, विषयानुसार व्यवस्थित मांडणी केलेली असावी लागते. त्यामुळे या प्रश्नामध्ये जर जाहिरात लेखन आपण केलं तर आपल्याला जास्त मार्क मिळतील. कथा लेखन. खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा. तर आपल्याला एकूण 3 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. एक तर पत्रलेखन करावे किंवा त्यापैकी हे 3 ऑप्शन्स. लेखन कौशल्य. खालील लेखन प्रकारापैकी कोणतीही एक कृती सोडवा. शब्द मर्यादा 100 ते 120, 8 मार्कांसाठी. या ठिकाणी देखील आपल्याला 3 ऑप्शन्स दिलेले आहेत. पहिला आहे प्रसंग लेखन, दुसरा आत्मकथन आणि तिसरा वैचारिक लेखन. प्रसंग लेखन उपस्थित होता अशी कल्पना करून आपल्याला लिहायला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आत्मकथन, सायकलचे आत्मकथन या ठिकाणी दिलेले आहे व मुद्दे देखील आपल्याला या ठिकाणी दिलेले दिसून येतात. गरज व उपयोग, व्यायाम, पर्यावरणातील महत्त्व, माणसांची नाते, आनंद, मर्यादा. एकूण 8 मार्कांसाठी. शेवटचा जो प्रश्न आहे वैचारिक लेखन. वृक्ष संवर्धन, काळाची गरज याविषयी तुमचे विचार स्पष्ट करा. या 3 प्रश्नांपैकी एक प्रश्न आपल्याला लिहायचा आहे 8 मार्कांसाठी. आत्मकथन करत असताना काही विद्यार्थी चुकतात, तर म्हणजे सायकलला एक वेगळी व्यक्ती मानून आपण लिहितो. तर आत्मकथन लिहित असताना निर्जीव वस्तू असू देत किंवा ते सजीव वस्तू असू देत, ते आपण आहोत असे मानून आपल्याला आत्मकथन लिहायचे आहे. अशा पद्धतीने आपली संपूर्ण प्रश्नपत्रिका या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माझे व्हिडिओज पोहोचवा आणि असे सपोर्ट करत राहा.
इतर प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओज देखील मी अपलोड केलेले आहेत, ते देखील तुम्ही नक्कीच पहा. धन्यवाद.